आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असतं. आज आहे शनिवार आणि आज स्पेशल असं काहीच नाही की काय दाखवेन वगैरे, पण आता डेली ब्लॉग सुरू केलं तर म्हणजे आता तुम्ही आमची जशी लाईफ असतात तशीच बघा डेली. आम्ही तुमच्यासाठी काहीतरी सेपरेट असा करून दाखवू शकणार नाही. आम्ही जशी असो तशीच आम्ही दाखवू तुमका. आणि अजून म्हणजे अवतार दिसतोच रे मला तुमका. मी अजून अंघोळ बिंघोळ काहीच करू नाही. आत्ताच उठले मी मगाशी, पण साफसफाई वगैरे करून घेतलं आहे. आता पाणी तापत ठेवले कारण सिलेंडर संपलं होतं, तो सकाळी इलो. त्याच्यानंतर मग मी आता जॉईन केलं आणि सकाळी म्हणजे आत्ताच इलो, पाणी तापत ठेवलं आहे. तर आता आंघोळ बिंघोळ करून फ्रेश वगैरे होऊन देवपूजा वगैरे करून नंतर जेवणाचा काहीतरी बघूचा. तर आणि मी एकटाच असे कारण माझे मिस्टर आणि दीर गेले आहेत हे कामात. अंघोळ करून फ्रेश वगैरे होऊन टाक जाऊन. तर आता मी आत्ताच जस्ट आंघोळ केलं आहे आणि साफसफाई तर झालेलीच होती सकाळीच. मग आता फक्त काहीतरी पोटात घालतात कारण भूक लागली. सकाळ बसणं काहीच खाऊ नाही. मस्त एक टी व्ही बघित. टी व्हीमध्ये मी काही जास्त कार्टूनच बघते. तर कार्टून बघित मी मस्त की नाश्ता करतले आत्ता. कारण माझी लेट झाली आंघोळ वगैरे. तुम्ही बघू शकता टाईम किती झालो हा. टेंटेडे 1:45 होतील आणि अजून माझी अंघोळ जाऊन होती. आत्ता अंघोळ झाली कारण घरातली सगळी कामं आवरी होते, साफसफाई केली होती त्याच्यामुळे. आणि पाणी पण लवकर जातं म्हणून लवकर आवरून घेतले. बाकीचं म्हटलं नंतर करूया. तरी आज पाणी असा, अजूनपर्यंत पाणी असा. कपडे वगैरे धुवून झाले आणि आता नाश्ता करते. नाश्ता म्हणजे जेवण आणि नाश्ता माझा एकत्रच होता, तर करते आता. आणि मग भेटा झाली आणि माझे मिस्टर इले कामावरनं. दीर पण आले, पण ते गेले जिमला आणि मिस्टर आंघोळीत गेले. आणि मी आता आम्ही दुपारी म्हटलं काहीतरी जेवण वगैरे जेवलं आहे मी. नंतर ब्लॉग बनव म्हणजे ट्राय केलं आहे, पण म्हणजे जाय ना मी झोपान दिलं आहे. आणि आता मी उठलं. मी संध्याकाळी 4:30 वाजता उठले. 4:30च्या अगोदरच उठलं आहे, 4:15ला. आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे झाला. जेवण म्हणजे फक्त आमटीच बनवले आणि आता बसलेलं आहे. एक तर आमचं बाबू इलो, बाबू मी आणि माझे मिस्टर चाय बी पिलो. आता बाबू गेलो आपण बोला बाहेर आणि हे मिस्टर गेले अंघोळ करू. आणि आम्ही असं आमच्या लाईट गेली आधी कधी येत तरी काय माहिती किती वाजता गेली लाईट. आत्ताच गेली आहे काहीतरी 6:45 काहीतरी लाईट गेली आहे. आणि मी आता आमच्या खिडकीच्या समोर उभ्या राहिल्या, तर उजेड येणार नाही तोंडात म्हणा. तर आता बघूया कधी लाईट येतात ती बघा. तोपर्यंत बाय. मी म्हटलं तुमका आधार कार्डाचं हे करू जातले, पण आम्ही बाहेरच जाऊ नाही आम्ही, कारण आमचं बाबू होतो इथं, त्याच्यामुळे आम्ही इकडे जाऊ नाही. आम्ही बसानच राहिलो घरातच. आणि आता हे आंघोळ करून गेले त्याच्यामुळे आता संध्याकाळ झाली. म्हटलं आता नको कडे बघूया आता काय जेवण करू काय, भात आणि भाजी आणि जेवू काय. आणि काय उद्या काहीतरी प्लॅन करू काय कधीतरी. उद्या संडे आहे ना म्हणा. चला बघूया, भेटाया आम्ही आता हे आंघोळ करून येल्याच्यानंतर. बाय 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 बाय, भेटाया. बाय बाय. परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय एक मिनिट टीव्हीचा आवाज कमी करता काय होता नाही. फायनली बंदच आहे. नमस्कार मित्रांनो, आता आमची देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आम्ही आमची गाडी दिलो खाली गॅरेजमध्ये. ती आम्ही आणून जातो आता. तर चला बाहेर. आता आम्ही माझी गाडी सर्व्हिसिंग करून गेली. ती हाडूक जातो आता चलतच जाऊचा लागतो. ह्या फोनावर बोलत चालला. ही गाडी सर्व्हिसिंगच देऊ नव्हता मी. कितके दिवस झाले, वराच झाला असताना. चल सरळच. तर आज पाऊस नाही, आज दिवसभर पाऊस नाही. आज तरी वाईट कंपनीच्या तरी लागलो वाईट भाडे नाही लागा. काय झाला तर भांडणं चालली आहेत भाडे कोणाची ती बघू जाऊया म्हणता. नको पता येतं काय त्यांचे भांडणं बघून काय करत नाही ना.
त्यांची भांडणं बघून जाऊया म्हणता. तर त्यांची भांडणं बघून काय करतो आपण बघतो जाऊन तिथं काय नुसतं हसतोला बघून जाऊ अजून का पुढे जाऊन हसत राहतो त्याला हॅ करून. काळोख बिळोख त्या काय नाही फोनावर बोल फोन इलो काय नुसता फोनावर बोलत चलत राहतो मग त्या काळोख बिळोख काय नाही खालती पायाखालती काय येतात काय बघणार नाही. आलेलो आणि ही आमची गाडी रिपेअर झाली आहे. ब्रेकचा काहीतरी प्रॉब्लेम होता. आता आम्ही गाडी घेतो आणि आम्ही घरी जातो. तुम्हाला घरी जाऊन भेटतो. आता मी गाडी घेऊन गेलो गाडी आता सर्व्हिस गाडी घेऊन आम्ही जातो. हे घ्यायचं आमच्या काय घेऊन ऑइल घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये किचन ट्रॉलीच्या ह्याच्यामध्ये घालायला ते गच्च झालेत ना ट्रॉली. तर आम्ही घरी आलो आम्ही घरात इलो आणि आम्ही ह्या घेऊन इलो काय बोलतो ते का WD-40 हा WD-40 स्प्रे असा तो स्प्रे. कारण तो आमच्या कशासाठी सांगते तुमका हे बघा हे बघा फोडता येतो फोडा ह्याच्यासाठी. हे आमचं गंजला आणि हे ना खेचले तरी ना बाहेर येणार नाही अर्धवटच येतात पूर्ण येणार नाही त्यासाठी आम्ही तो स्प्रे घेऊन इलो. मी आज या काढलेलं आहे पण हे ना हे बघा हे असं जाऊन राहतं त्याच्यामुळे त्यासाठी आम्ही आज तुम्हाला स्प्रे आणलं. ब्रँडचं एवढं काही हे वाला. आणि आज म्हटलं क्लीन करूया कारण उद्या संडे आज आम्ही स्प्रे मारून ठेवला म्हणजे आम्ही पुसान म्हणजे क्लीन करू शकतो. आणि तुम्ही एक नोटीस केलं क्लास माझ्या मिस्टरांका हे बघा हे सगळं घासपूस सगळं काढून दिले आणि पाठीमागे पण मस्त न्यू हेअरस्टाईल केल्याने हे हेअरस्टाईल मी सांगितलंय. आणि ह्यांची जेव्हा केस कट करून जायचे असतात हे तेव्हा मला विचारतो मी कसं करते. मग मी त्या रात्री गुगलला सर्च करते की कुठची छान दिसते. मग मी एक फोटो मग आवडला तुम्ही काढून ठेवलेला हेअरस्टाईलचं. मग तो आम्ही त्यांना दाखवलो की अशी पाहिजे म्हणा. मग त्यांनी असं केलं आणि आम्ही दाढी ठेवून असतो पण एक आमचं प्रॉब्लेम आहे आमच्या मिस्टरांना इथे दाढी देणार नाही त्याच्यामुळे. आणि जर दाढी येऊच्यासाठी काय उपाय असते तुमच्याकडे तर सांगा प्लीज. कारण माझ्या मिस्टरांना दाढी आवडतं पण त्यांना येणार ना यो मेन प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे. आणि काल आम्ही एवढी हे करून टाकली ना खूप क्यूट असं वाटतं की लहान मुलगा आहे हा छोटासा स्कूलला जाणारा मी दाखवते आणि तुम्ही थांबा ना एका जागेवर नीट उभंच राहता येत नाही. हा तर बघा किती क्यूट दिसतात ते वा. हे मला येत नाही एका साईडनं असं करता. ह्या कसा करतला असं हात धरतला आणि असं 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 करतला ती माझी स्टाईल आहे वेगळी. तर किती क्यूट दिसतात ते मला ना खूपच बरं वाटते. कसं वाटते की स्कूलमधला मुलगा गोंडस असं लहान मुलासारखे क्यूट आहे आणि साधे भोळा आहे माझा नवरा खूप. चला बाय आता मी क्लीन करतो नंतर भेटा आपण. बाय बाय. आता जेवण आम्ही बनवून गेलेलो त्याच्यामुळे जेवणाचं काही नाही. आणि बाहेर पण हे केलं ब्लॉग केलं. आता जरा ना मग कॉन्फिडन्स वाढतं. मी बाहेर पण ब्लॉग करते रस्त्यात चालताना वगैरे आहे की नाही. त्याच्यामुळे चला आम्ही तुम्हाला जेवताना भेटू. आता आम्ही हे जरा क्लीन करून घेतो. आम्ही हे बघा आईस्क्रीम खाऊ चाललो आता 1 2 आणि ते 2 मेंबर 4 आणि मी आहे 5. आता वाजले किती 10:30 वाजले आणि आईस्क्रीम खाऊ जातो चलो दिवस. रस्तो मस्त मोकळा असा. चला तर मग आम्ही पुढे जाऊन पैसे देऊन हमाली करणार आहे. पैसे देऊन हमाली करतात हे आमचं बाबू दादा आणि ते विकी भाई उर्फ दिवड याच्या गाडीत होतो दिवड त्या काल आणि गाडी घेऊन येलो कामातून घरापर्यंत दिवडा वाटेत ठेवून. आणि आम्ही चाललोय आम्ही आता आईस्क्रीम खाऊ चाललो. रात्रीचे किती वाजले 10:30 वाजले रात्रीचे. आता आम्ही आईस्क्रीम खाऊ चाललो. तर आम्ही ब्लॉग एंड करूया काय ते. पण आम्ही आईस्क्रीम दाखवतो वगैरे कारण आपण देवाण दिलेलं नाही. आज आम्ही देतो तेव्हा आईस्क्रीम काल देवाण जर देवाची पेमेंट झालं. हे बघा आम्ही आता आईस्क्रीम खाऊ गेलो आणि आमचं बाबू किसला घेतो चला घ्या. काल बाबून घेतलं तीच घेतलेलो आम्ही. बाबू घे किसला आता या नको काल खाल्लं होतं नको दुसरा घे तर मग दाखवतो आता हो माका माहिती आहे कडेच उचलतो होतो घे मरे कसा आईस्क्रीम 100 रुपये आता अनुचा फोन दिला तुझं वाटो माका घेतोय अनु कसा था काय खाऊ कोणाचं काय भेटणार नाही. आम्ही बसलो कोणाचा खाऊ आणि हे इधार 225 चला बाहेर जाऊया.
त्यांची दारा जरा आपण- पाहू नको बबलू बाबू बाबूचा मित्र तो आम्ही घेतलं खायला आणि खातो. आणि बघा यो बघा यो 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 दादा उघडणार नाही हा. चला bye. चला मग मित्रांनो आता आम्ही एंड करतो आता आम्ही जातो घरात आता 11 वाजता दिल्या अकरा वाजले? हा, आता आम्ही 11:15 11 घरी होतो आणि नंतर मग आम्ही बघा येऊन असली अवधानपणा करीत होता बाबू. आता मी ब्लॉग एंड करतो आणि आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आमचे ब्लॉग बघत जा. बाय बाय. गुड नाईट. एडिटिंग करू